हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड। इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। आता मी यामध्ये दूध टाकून घेत आहे। इथे मी जवळपास 1 लिटर दुधाचा वापर केलेला आहे। हे दूध आपल्याला सारखं ढवळून घ्यायचे। तोपर्यंत आपण इकडे कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार करून घेऊया। व्हॅनिला फ्लेवरवाला कस्टर्ड पावडर वापरलेला आहे। जवळपास 2 टेबलस्पून मी इथे कस्टर्ड पावडर घेत आहे। आता आपण यामध्ये दूध ॲड करून घेऊया। मी इथे रूम टेम्परेचरवालाच दूध वापरलेलं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी ठेवायच्या नाही। दूधही आपल्या इकडे आता गरम होत आहे। तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे। आता मी यामध्ये साखर ॲड करून घेत आहे। इथे मी 1 लिटरसाठी जवळपास 100 ग्रॅम साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर यामध्ये तुम्ही घालू शकता। आपल्याला आता हे सतत हलवत राहायचं आहे। साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता मी यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण ॲड करून घेत आहे। आपल्याला हे थोडं थोडंच ॲड करायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी होणार नाहीत। एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, हे सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर हे तळाशी चिटकू शकतं। आता मी हे जवळपास 7 ते 8 मिनिटे मंद गॅसवरती शिजवून घेत आहे, जेणेकरून कस्टर्ड पावडरचा कच्चेपणा यात राहणार नाही। तुम्ही बघू शकता कस्टर्ड आपलं इथे रेडी आहे। मी इथे गॅस बंद करत आहे। गॅस बंद केल्यानंतरही मी हे 7 ते 8 मिनिटांसाठी हलवत राहत आहे, जेणेकरून यामध्ये साय जमा होणार नाही। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता मी यामध्ये झाकण ठेवून घेत आहे व हे फ्रीजमध्ये ठेवत आहे। जवळपास 1 ते 2 तासासाठी हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। आता आपण यामध्ये फ्रूट्स ॲड करून घेऊया। इथे मी घेतलेला आहे ॲपल। यामध्ये खूप जास्त मोठ्या फोडी वापरायच्या नाही। द्राक्ष घेतलेला आहे। केळी टाकून घेत आहे आणि आता सोबतच डाळिंबही टाकून घेत आहे। आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फ्रूट्स घालू शकतात। फक्त खूप जास्त आंबट असणारी फळे यामध्ये वापरायची नाहीत। तुम्ही बघू शकतात आपला फ्रूट कस्टर्ड आता इथे रेडी आहे। हे तुम्ही लगेच सर्व करू शकतात किंवा फ्रीजमध्ये ठेवून 2-3 तासानंतरही सर्व करू शकतात। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा आणि अशा नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।